रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण खूप सोप्या पद्धतीने इथे पालक उल्लीकरम कसं करायचं हे बघतोय। म्हणजेच पालक कांद्याची चटणी अतिशय टेस्टी ही रेसिपी तयार होते। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया। पालक उल्लीकरम बनवण्यासाठी आपल्याला एक चटणी तयार करायची आहे। तर त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत। हे मीडियम साईजचे 2 कांदे आहेत। त्याचबरोबर आपल्याला लाल तिखट मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। आता पाणी न घालताच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। छान अशी बारीक पेस्ट तयार करायची आहे आणि त्यानंतर इथे मी खोलगट एक तवा घेतलेला आहे। तव्यामध्ये इथे मी तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये चण्याची डाळ घालायची आहे। छान तेलावरती याला परतून घ्यायचे आहे। या भाजीमध्ये उडदाची डाळ आणि चण्याची डाळ खूप टेस्टी लागते, त्यामुळे नक्की तुम्ही घाला। ह्या उल्लीकरममध्ये ह्या डाळी घातल्या जातात। त्याचबरोबर आपल्याला लसूण घ्यायचे आहे। इथे मी 4 ते 5 लसूण बारीक कट करून घेतलेले आहेत, त्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर इथे मी सुकी मिरची घातलेली आहे। छान परतून झाल्यावरती यामध्ये इथे मी 1 चमचा राई घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे। जिरं आणि राई छान असं 2 मिनिटं परतून घ्यायची आहे। खूप वेळा तुम्ही पालकची भाजी केली असेल किंवा पालकची डाळ केली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी एकदा नक्की करून बघा। 2 चपात्या जास्त खाल इतकी ही स्वादिष्ट लागते आणि खरंच चवीला फारच सुंदर लागते। आणि त्यानंतर इथे आपण जी चटणी तयार केली होती कांद्याची, ती चटणीसुद्धा आपण यामध्ये घालायची आहे। छान अशी परतून घ्यायची आहे। हे बघा, पाणी न घालताच आपल्याला छान मस्त अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला पालक घालायचा आहे। इथे मी पालकाची जोडी एक घेतलेली आहे। पालकची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे, नंतर ही चिरून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। पालक धुतल्यानंतर ही पालक ना पूर्णपणे सुकून द्यायची आहे। पण इथे मी थोडं पालकामध्ये पाणी ठेवलं होतं, त्यामुळे ही भाजी थोडीशी आपल्याला वाफवून घ्यायला लागणार आहे। तर तुम्ही बघू शकता बघा, याला पाणी सुटलेलं आहे। तर असं न होता आपण पालक पूर्णपणे सुकून घातलीत ना तर ही भाजी पटकन तयार होते। तर अशा पद्धतीने ही भाजी आता तयार झालेली आहे। छान घट्ट होईपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर इथे मी आता मस्त गरमागरम भात आणि त्याचबरोबर ही पालकची गरमागरम चटणी, तर अशा पद्धतीने इथे मस्तपैकी आपला बेत तयार झालेला आहे। नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही पालकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।